विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधामध्ये कडव्या संघर्षाची होळी पेटवली। 5 वर्षांपूर्वी अजित पवारांनी शिवतारेंवरती जहाल भाषेत टीकेची काडी टाकलेली होती आणि त्याचा भडका आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झाल्याचं पाहायला मिळतंय। आताही विजय शिवतारेंनी अजित पवारांवर बोचऱ्या भाषेमध्ये आरोप करत राजकीय धुळवड केलेली आहे। मात्र विजय शिवतारे यांनी पेटवलेल्या या होळीचे चटके अजित पवार आणि महायुतीला बसतील की काय अशी चर्चा रंगलेली आहे। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। शिवतारे विरुद्ध पवार वादाची होळी पेटली। एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला। शिवतारेंकडून अजितदादांवर संतापाचे रंग। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। शिवतारे इरेला पेटले, वादाची धुळवड रंगली। मला फाशी झाली तरी काय हरकत नाही, कोणी फाशी दिली तरी हरकत नाही, पण पाठीमागे मी हटणार नाही। विजय शिवतारे आणि अजित पवारांमधला वाद आणि त्यातली दाहकता महाराष्ट्राला नवी नाही, पण त्याची खरी ठिणगी पडली ती अजित पवारांच्या एका वक्तव्यानं। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या, गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। हेच ते वक्तव्य अजित पवारांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये केलेलं होतं, ज्याचा वचपा काढण्यासाठी विजय शिवतारेंनी मुहूर्त निवडलाय तो लोकसभा निवडणुकीचा। विजय शिवतारे अजित पवारांविरोधात इतके इरेला पेटले आहेत की त्यांनी आता अजित पवारांसोबत शरद पवारांवरही आरोप करत कडव्या वादाची होळी पेटवली आहे। एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही। ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे। मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे। ही फाशीच घेतोय मी। एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय, जिंकलो तर जनतेचा आहे, त्यावेळी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही, कोणी फाशी दिली तरी हरकत नाही, पण पाठीमागे मी हटणार नाही। अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीच्या मैदानात उतरवलंय। त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे आणि संपूर्ण पवार कुटुंब उभं ठाकलंय। त्यामुळे अजित पवारांसाठी ही लढाई अस्तित्वाची आणि प्रचंड संघर्षाची बनली आहे। घरातल्यांच्या विरोधाचा सामना करतानाच बाहेरच्या विजय शिवतारेंशीही कडवी झुंज त्यांना द्यावी लागणार आहे आणि म्हणूनच शिवतारेंच्या भूमिकेवर दादांच्या गटातूनही तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय। विजय शिवतारे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की विजय शिवतारे यांना सुरक्षा रक्षकासोबतच एक डॉक्टर सुद्धा द्यावा, कारण अशी लोक समाजात फिरणं हे समाजासाठी घातक आहे। मधल्या काळात राजकारणाचा सारीपाट आणि सत्तेचा पट 360 अंशांमध्ये बदललाय। शिवतारे आधी ठाकरेंच्या शिवसेनेत होते आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। तर अजितदादा शरद पवारांपासून वेगळे झालेत। शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी भाजपच्या हातात हात घालून सत्तेच्या सावलीत आहे। तरीही 2019 साली जहाल वक्तव्य करत विजय शिवतारेंच्या अंगावर गेलेल्या अजितदादांना शिवतारेंनी 2024 मध्ये शिंगावर घेतलंय। मात्र शिवतारेंनी पेटवलेली ही वादाची होळी शमवण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सबुरीची पिचकारी घेऊन प्रयत्न करतायत। जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल। नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही। विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात पेटवलेल्या राजकीय होळीची थग खुद्द अजित पवारांना तर सोसावी लागतेच आहे, पण सोबतच शिंदे गटाची कोंडी करणारी आणि भाजपसाठी ही तारेवरची कसरत ठरतीये। त्यामुळेच ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिवतारेंनी अजित पवारांविरोधात सुरू केलेला शिमगा थांबवणं हे भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांसाठी मोठं आव्हान असणार आहे। म्हणूनच हे तिन्ही सत्ताधारी पक्ष मध्यम मार्ग काढून एकजुटीची धुळवड साजरी करतायत की अजितदादांच्या राजकीय वाटेमध्ये विजय शिवतारे संघर्षाचा बेरंग टाकतायत याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत।
जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.